अष्टादशोऽध्यायः। अथातः कासचिकित्सितं व्याख्यास्यामः इति स्मः भगवान अत्रेयः। सध्या आपला कासचिकित्सा चालू आहे, तर मागच्या लेक्चरपासून पुढचं कंटिन्युएशन आपण सुरू करू. सूत्र क्रमांक 122. संवर्चल अभयाधात्री पिप्पली क्षारनागरम चूर्णितं सर्पषा वातकफकासहरम पिबेत. तर हे आत्ता जो सध्याचा आपला टॉपिक चालू आहे कासचिकित्सेतील, तर तो कफज कासाची चिकित्सा हा मुद्दा आपला चालू आहे. तर त्यापैकी सूत्र क्रमांक 112 ते 117 यामध्ये काही काढे सांगितलेले आहेत. त्याच्या पुढे अवलेह सांगितलेले आहेत. आणि शेवटचं 122वं सूत्र हे एक चूर्ण सांगितलेलं आहे की ज्याचं पान करावं तुपासह. तर ते संवर्चल अभयाधात्री पिप्पली क्षार नागर, सगळी द्रव्य एकदम सोपी असणारी आहेत, सर्वांना माहिती असणारी आहेत. या सर्वांचे चूर्ण ही तुपासोबत यांचं प्राशन करावं आणि त्याची फलश्रुती काय आहे की वात कफ कास हरम पिबेत. तर या चूर्णाचं कॉम्पोजिशन बघितलं तर हे अशा स्वरूपाचं दिसतं की याच्यात अनुलोमक आणि पाचक अशा द्रव्यांचा संयोग आहे. पाचनानुलोमन अशा प्रकारची चिकित्सा जिथे अपेक्षित आहे कासाच्यात, कासव्याधीच्यात, तिथे आपल्याला या चूर्णाचा वापर करायचा आहे. आणि ते सुद्धा त्याचं लेहन हे किंवा त्याचं पान हे तुपासोबत करायचं आहे. तर जेव्हा उदावर्त किंवा उदावर्त आणि कफ अवरोध असं जेव्हा वाताचा उदावर्त आणि कफाचा अवरोध अशा दोन गोष्टी शरीरात जेव्हा असतात, आपल्या रुग्णाच्या शरीरात जेव्हा आपल्याला अशा प्रकारची अवस्था दिसून येते, तेव्हा या द्रव्यांचा संयोग करून ते औषध तुपासह पानार्थ दिलं तर दोन्ही गोष्टी आपल्याला एकाच औषधाच्या मार्फत पूर्णपणे सॉल्व्ह होताना आपल्याला दिसतात. फार मोठं कॉम्बिनेशन, फार मोठी चिकित्सा योजावी लागत नाही. या सोप्या संवर्चल लवण, अभयाधात्री पिप्पली क्षार यवक्षार आणि नागर सुंठी अत्यंत सर्वात साधी सोपी असणारी द्रव्य, क्लिनिकमध्ये अवेलेबल असणारी द्रव्य ही वापरू शकता आपण. इवन बऱ्याच वेळा असं होतं की त्यातल्या त्यात लवणाचे प्रकार जर आपल्या दवाखान्यात नसतील तर संवर्चलाच्या ऐवजी सैंधव लवण हे सुद्धा या योगात वापरलं तरी चालतं. वापरून बघितलेलं आहे आणि त्याने रुग्णाला चांगला फरक पडतो. ऑफकोर्स त्याच्यात संवर्चल लवण जर ग्रंथकारांनी सांगितलं आहे तर त्याचं वेगळंच महत्त्व आहे, पण तुमची ती अवस्था तेवढ्यापुरती सॉल्व्ह होऊन नक्कीच जाते. सूत्र क्रमांक 123-24. तर हे आपल्याला दशमूलादी घृत नावाचं एक घृत दिलेलं आहे. आता याच्यात लक्षात ठेवण्यासारखं किंवा लक्षात घेण्यासारखा मुद्दा असा आहे की आपल्याला कासा आपण हेतू बघितले किंवा त्याचे लक्षणं बघितली, त्याचे भेद बघितले, संप्राप्ती बघितली, सगळ्या गोष्टी बघितल्या, पण आपल्यासमोर रुग्ण जेव्हा येतो तेव्हा तो यातल्या काय डॉमिनंटली गोष्टी घेऊन येतो. उदाहरणार्थ आपण ज्वराचं उदाहरण घेतलं तर ज्वराच्या उदाहरणात आपल्याला जसं दिसून येतं की आपल्यासमोर रुग्ण जेव्हा ज्वराची चिकित्सा घ्यायला येतो तेव्हा दोन गोष्टी असतात. म्हणजे आणि आताच्या काळात अवेअरनेस वाढल्यामुळे या दोन्ही अवस्था आपल्याला दिसतात की एक ज्वर वेग आहे आणि ज्वर वेग नाही. म्हणजे ॲक्च्युअली टेम्परेचर आलं आहे त्याला आणि आपल्याकडे आलं आहे, आणि टेम्परेचर नाही पण टेम्परेचर येतं फ्रिक्वेंटली किंवा काहीतरी आता ठराविक काळानंतर येण्याची शक्यता आहे, अशी अवस्था आपल्याला दिसते. ही प्रॅक्टिकल गोष्टी आहेत या क्लिनिकमध्ये दिसणाऱ्या. तसंच आपल्यासमोर अशी अवस्था येते की सतत गेले 6 महिने झाले, 6 महिन्यात 5 वेळा ज्वर आलाय गेलाय आणि रुग्णाला त्याची काहीतरी स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी किंवा स्पेसिफिक पिरियड माहीत असतो आणि सगळ्या काही गोष्टी गेल्या 5 महिन्यात रुग्ण प्रयत्न करून बघतो. स्वतः सुरुवातीला मेडिकल स्टोअरमधून स्वतः औषध खाणे, इथपासून ॲलोपॅथीचे 1-2 प्रकारचे डॉक्टर, GP, स्पेशालिस्ट असं करून तो शेवटी आयुर्वेदिक व्यक्तीकडे पोचतो. तर या ज्या अवस्था आपल्यासमोर रुग्ण येतात, मग तुम्ही त्याचे हेतू शोधा, त्याचे लक्षणं शोधा, त्याचे भेद, संप्राप्ती
या सगळ्या गोष्टी पुढच्या राहिल्या. आपल्यासमोर आधी पहिल्या कुठच्या अवस्थेत आलाय की जिथून आपल्याला काम सुरू करायचं आहे. एखादी केस आपल्याकडे कोणत्या अवस्थेत सोपवली गेली आहे ज्याच्यावरून आपल्याला कदाचित तुम्ही नवज्वर तो नसेल तर तुम्हाला नवज्वरापासून चिकित्सा वाचून त्याप्रमाणे त्याचं इम्प्लिमेंटेशन करून चालत नाही. त्याला तुमच्या समोर रुग्ण ज्या अवस्थेत आलाय त्या अवस्थेपासून पुढे तुम्हाला विचार करावा लागतो. तसंच कासाच्या अवस्थेत मुख्यतः 2 अवस्था ज्या लेमन टर्ममध्ये आपण म्हणू शकतो दिसतात त्या म्हणजे शुष्क कास आणि आर्द्र कास. की शुष्क किंवा सकफ कास असं त्याला ग्रंथातला शब्द, की जो कोरडा खोकला आहे आणि खोकल्यासोबत कफ आहे. परत त्याचे 2 भेद असतात की शुष्क कास. शुष्क कासात कफ आहे छातीत, आपल्याला तो कळतो रुग्णाच्या वागण्या बोलण्यातून, रुग्णाच्या सायनसमध्ये आहे, रुग्णाच्या घशात आहे, छातीत कफ आहे, पण येताना खोकला मात्र कोरडाच येतो. किंवा रुग्ण कृश आहे, कफाचं कुठेही नामोनिशाण नाही आणि कोरड्याच प्रकारचा खोकला आहे, म्हणजे परत कोरडा खोकला असला तरी त्याचे हे 2 भेद झाले. तसाच ओला खोकला आहे असा रुग्ण समोर असला तर त्याचे परत 2 भाग असतात की संपूर्ण खोकताना नुसता एकदम कफाचा भरपूर आवाज येत असतो पण कफ पडत नसतो, ही एक अवस्था. आणि कफाचा आवाज येत असतो आणि प्रत्येक वेळा 1-2 वेळा खोकला झाल्यानंतर एक कफाचा बेडका पडतो, अशी अवस्था. अशा या 4 अवस्था एक प्रॅक्टिशनर म्हणून जनरली आपल्याला प्रॅक्टिसमध्ये समोर दिसतात. आणि या 4 अवस्थेतून रुग्णाला आराम हवा असतो. मग तुम्ही त्याचं निदान काही करा, तुम्ही त्याला विरुक्षण देताय का, तुम्ही त्याला बृहण देताय का, तुम्ही त्याला शमन देताय का, शोधन देताय, या सगळ्या गोष्टी पुढच्या. आणि या तुम्ही जर 4 अवस्था कागदावर मांडून प्रत्येक रुग्ण याच्यात बघितला तर तुम्हाला कुठच्या अवस्थेत क्वाथ निवडायचा, कुठच्या अवस्थेत अवलेह निवडायचा, कुठच्या अवस्थेत चूर्ण निवडायचं आणि कुठच्या अवस्थेत तुम्हाला इथे आलेलं घृत निवडायचं. या अवस्था तुम्हाला पक्क्या होऊन जातील. कदाचित फक्त आपण जसं आपल्याला माहिती आहे की ग्रंथात कासव्याधी हा एका ठिकाणी सांगितलेला आहे, चिकित्सा सांगितलेली आहे. आपल्यासमोर रुग्ण येतो तेव्हा तो अनेक व्याधींचा संकर असण्याची सुद्धा शक्यता असते. त्याच्यामुळे कदाचित हे तुमचं कल्पनिवड ही कदाचित या अवस्थेपेक्षा दुसऱ्या कुठच्या तरी अवस्थेला प्राधान्य देऊन असेल तर ती गोष्ट वेगळी. पण अदरवाईज कास चिकित्सा आत्ता बघताना आपल्याला हे याप्रमाणे समजून घ्यावं लागतं. जसं उदाहरणार्थ सांगायचं झालं तर खूपच वृक्ष रुग्ण आहे आणि एकदम शुष्क कास आहे तर तुम्ही त्याला अवलेह वापरू शकता की जिथे कफच मुळात नाही आहे बाहेर काढण्यासाठी. तेच जर तुम्हाला असं दिसतंय की तुम्हाला कफ भरपूर आहे आणि भरपूर बाहेर पडतोय तो, तर त्याचं विरुक्षण, शोषण, पाचन करावं अशा दृष्टीने तुम्ही चूर्ण किंवा काढा वापरू शकता. आणि जेव्हा मधल्या स्टेजमध्ये रुग्ण असतो की कफ आहे आणि बाहेर पडत नाही आहे तर त्याला थोडंसं स्नेहन स्वरूपाचा गोष्ट देऊन मग त्याच्यातल्या औषधांच्या साह्याने कफाचं निर्हरण करावं, अशा अवस्थेत तुम्ही ही घृतकल्पना वापरू शकता. इव्हन घृतकल्पना तुम्ही एक्स्ट्रीम वृक्ष म्हणजे ज्याच्या शरीरात रुग्णाच्या कफ अजिबात नाही आणि भरपूर प्रमाणात कास मात्र आहे आणि तो कफाचं शोषण झाल्यामुळे आहे, कफ भरपूर सुकून असा, इवन भरपूर प्रमाणात नेब्युलायझर्स किंवा भरपूर प्रमाणात पंप्स किंवा हायर अँटीबायोटिक्स असे घेतलेले रुग्णसुद्धा आपल्याला दिसतात की एकदम ठणठणीत कोरडे असतात, पण हा कफ जे कास आहे हे आपल्याला थोडंसं त्याच्या परीक्षणावरून लक्षात येतं. तरी अशा सगळ्या अवस्थांच्यात आपल्याला हे घृत त्यातल्या औषधांच्या तारतम्याच्या सूक्ष्म विचार करून निवडायला सोपी पडतं. दशमूलाडके प्रस्थम घृतस्य अक्षसमय पचेत पुष्करावशटी बिल्व सुरसव्योष हिंगुभिः पेयानुपानं तत्पेयं कासे वातकफात्मके श्वासरोगेषु सर्वेषु कफवातात्मकेषु च इति दशमूलाधिकृत. कल्पसोपा आहे. दशमूलाडके, दशमूलाचा काढा हा एक आडक घ्यायचा आहे. घृतस्य प्रस्थम, तर घृत हे किती, 1 प्रस्थ या मापात घ्यायचं आहे. पुढील कल्कद्रव्य 1 अक्ष समप्रमाणात 1 अक्ष याप्रमाणे घ्यायची आहेत. कोणती? पुष्करमूळ, शटी, बिल्व, सुरसा, व्योष, हिंगू. ही सर्व औषधं एकदम सोपी समजण्यासारखी आहेत, कठीण द्रव्य याच्यात काही नाही. या प्रकारे या सर्व द्रव्यांनी घृतसिद्धी करायची आहे.
आणि ते घृत कशासोबत प्यायचं आहे तर पेया अनुपानम तत्पेयम तद्घृतम पेयानुपानम सहितम. पेया या अनुपानासहित या घृताचं पान करायचं आहे. कोणत्या प्रकारच्या कासात? कासे वातकफात्मके, वातकफज कासात याचं पान करायचं आहे. जसं मी आत्ता बायफर्गेशन्स कासाची जी पेशंटची दिसतात ती सांगितली, तर त्यातल्या वातकफज अवस्थेत दशमूलादी घृत प्यायचं आहे. त्याच्यानंतर श्वासरोगेषु सर्वेषु, की सर्व प्रकारच्या काय श्वासरोग, श्वासव्याधीत, इथे ह्याच्या आधीचा जो अध्याय झालेला आहे श्वासव्याधी, तर त्याच्याशीच रिलेटेड एक गोष्ट इथे आहे की हे घृत फक्त कासासाठी नसून श्वासरोगासाठी सुद्धा आपण या घृताचा वापर करू शकतो. आणि कसा? कफवातात्मकेषु, वातकफज कास आणि कफवातज श्वास, ही थोडीशी काय म्हणतात त्याच्यात अत्यंत सूक्ष्म बदल इथे सांगितलेला आहे. तर त्या अनुरोधाने हे घृत तुम्ही वापरू शकता. हे म्हणजे एकच घृत श्वास आणि कास दोन्ही अवस्थेत वापरू शकता. फक्त रुग्णाच्यात कास असेल आणि तो वातकफज असेल तर त्या कासात वापरू शकता, आणि कफवातज श्वास असेल तर त्याच्यातही एक घृत वापरू शकता. हे दशमूळ घृत आहे. त्याच्या पुढील आता समूल फलपत्रायाः कंटकार्या रसाढके घृतप्रस्थं बलाव्योष विडंग शटिचित्रकैः संवर्चल यवक्षार पिप्पली मूल पौष्करैः वृश्चिर बृहती पथ्या यवानी दाडिमार्तिभिः द्राक्षा पुनर्नवा चव्य दुरालंबाम्लवेतसैः शृंगी तामलकी भारंगी रासना गोक्षुरकैः पचेत कल्कैस्तत् सर्वकासेषु हिक्कश्वासेषु शस्यते कंटकारी घृतम हि एतत् कफव्याधी निसूदनम. तर या कंटकारी घृतात समूल फलपत्रायाः, म्हणजे थोडक्यात कंटकारी सर्व पंचांगच त्याचं घ्यायचं आहे आणि त्याचा काढा बनवायचा आहे. किती? 1 आडक. घृत घ्यायचं आहे 1 प्रस्थ, आणि पुढे बला व्योष विडंग शटी चित्रक ही सर्व द्रव्य. किती सर्व द्रव्यांचं टोटल मान किती असलं पाहिजे तर त्याचं टिकेत आलेलं आहे की बलादी कल्कद्रव्यस्य मिलित्वा कुडवमानत्वम, 1 कुडव कल्क झाला पाहिजे. त्याच्यासाठी ही एकूण द्रव्य, त्या द्रव्यांची संख्या ही 1 कुडवाला डिवाइड करून त्याने जे उत्तर येईल ते घ्यायचं, जे आयडियली 1 कर्ष किंवा 1 तोळा या पद्धतीने घेतलं जातं. द्रव्य कल्कद्रव्य सर्व सोपी आहेत. बला माहिती आहे, व्योष विडंग शटी म्हणजे कचोरा चित्रक, संवर्चल यवक्षार पिप्पली मूल पौष्कर पुष्करमूळ, वृश्चिर बृहती पथ्या यवानी दाडिम रुद्धिभिः, रुद्धी जीवनीय गणातील द्रव्य आहे. वृश्चिर म्हणजे रक्त पुनर्नवा, बाकी बृहती पथ्या हे सर्व माहीत आहे. द्राक्षा पुनर्नवा चव्य दुरालभा अम्लवेतस, शृंगी तामलकी कर्कट शृंगी तामलकी भारंगी रासना गोक्षुरक हे सर्व द्रव्यांचा कल्क घ्यायचा. आता याची फलश्रुती अशी आहे की सर्व कासेषु हिक्काश्वासेषु शस्यते. आणि अजून याचं वैशिष्ट्य काय की कफव्याधी निसूदनम, पूर्ण कफज व्याधींचा म्हणजे अर्थात हे इथे अधिकरणाशी लावून घ्यायचं की श्वास कास हिक्का या सगळ्या प्रकारच्या कफव्याधींमध्ये निसूदन त्यांचा नाश करणारं असं कंटकारी घृत आहे. हे कंटकारी घृत कफज व्याधींच्या म्हणजे इतर अन्य व्याधींमधल्या कफज अवस्थेत सुद्धा आपण वापरू शकतो. कारण या द्रव्याचं जर आपण या घृताचं जर आपण कंपोजिशन बघितलं तर अनेक व्याधींवर काम करतील अनेक प्रकारे, अशा सर्व द्रव्यांचा संयोग इथे घेतलेला आहे. त्याच्यामुळे अशा द्रव्यांच्या अभ्यासाच्या बाबतीत आपल्याला बऱ्याच वेळा त्याचं अधिकरण आणि आचार्यांचा शब्द अशा गोष्टी लक्षात ठेवून त्याचा आपण वापर करू शकतो. तर हिक्का श्वास म्हणजे आधीचाच जो अध्याय आहे तर त्याच्या त्या अवस्थेत आपण वापरू शकतो. कफज अवस्था पाहिजे ऑफकोर्स. आणि तसंच सर्व कासेषु सर्व प्रकारच्या कासात वापरू शकतो. असं एक कंटकारी घृत.
त्याच्या पुढे अजून एक घृत आहे, कुलत्थरसयुक्तं वा पंचकोलश्रुतं घृतं पायेत कफजे कासे हिक्का श्वासेच शस्यते इति कुलत्थादी घृत. आता हे कुलत्थादी घृत म्हणून आलं आहे. कुलत्थ म्हणजे कुळीत. कुलत्थरसयुक्तं वा पंचकोलश्रुतं घृतं. कुलत्थ रसयुक्त म्हणजे कुळिथाचा क्वाथ काढा, वा पंचकोलश्रुतं किंवा पंचकोलाचा काढा याने सिद्ध घृत पायेत कफजे कासे. हे कफज कासात वापरायचं आहे. हिक्का श्वासेच शस्यते, हे हिक्का आणि श्वास वरील प्रमाणेच. आता हे जर आपण एक 3 घृतांचा आपण साधारण ग्रॉस कंपॅरिझन बघितलं की दशमूलादी घृत, कंटकारी घृत आणि कुलत्थादी घृत, तर त्याच्यात आपल्याला असं लक्षात येतं की पहिलं जे घृत सांगितलेलं आहे ते एक्स्ट्रीम कफासाठी न सांगता थोडा कफाचं अगदीच प्रमाण एक्स्ट्रीम न ठेवता थोडा कफ कमी असेल आणि वातानुबंध असेल, तर अशा अवस्थेत आपण हे दशमूलादी घृत वापरू शकतो. दुसऱ्या घृताचं, कंटकारी घृताचं जर तुम्ही त्याच्यातलं कंपोजिशन बघितलं तर त्याच्यात एकदम फार टोकाची कफग्न अशी औषधं न वापरता थोडासा बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामुळे आपण व्यवहारात असा त्याचा वापर करू शकतो की वादी व्याधी व कफज किंवा वातकफज किंवा कफवातज आहे, पण रुग्ण हा पित्तप्रधान असणारा असेल, म्हणजे व्याधीमध्ये पित्ताचा कुठेही अनुबंध नाही, कुठेही संबंध नाही, पण रुग्ण पित्तप्रधान शरीर असणारा असेल किंवा रुग्णाला पित्तप्रधान असणाऱ्या अन्य काही व्याधी असतील, तर अशा अवस्थेत तुम्ही कंटकारी घृत निवडू शकता. आणि तिसरं जे कुलत्थादी घृत आहे, कुलत्थ किंवा पंचकोला हे घृत, तर हे एकदम सोपं. रुग्ण जर एक्स्ट्रीम कफ प्रकृतीचा आहे, व्याधी पण एक्स्ट्रीम कफाचा आहे, बलवान आहे रुग्ण, तर त्याच्यात तुम्ही हे वापरू शकता. त्यात पण 2 बायफर्गेशन, परत कुलत्थ घृत आणि पंचकोला. आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की हे आयदर ऑर आहेत, म्हणजे चरकाचार्याने इथे सांगायचं आहे की तुम्हाला कुलत्थ मिळाले तर त्याचं घृत करून द्या, किंवा पंचकोल जर पटकन मिळालं तर त्याचं घृत करून द्या. कारण आपल्याला पटकन असं वाटतं की फलश्रुती तर सेम आहे, काही एकाच श्लोकात एकाच ओळीत सांगितलेले आहेत. तर इथे सुद्धा थोडं बायफर्गेशन करणं गरजेचं असतं की कुलत्थ हे जरी पाचन उष्ण तीक्ष्ण असले तरी त्यांना भेदन हा गुणधर्म जास्ती आहे, वेळेच पंचकोलाला कुलत्थ कुळिताच्या लेवलचा भेदन गुणधर्म नाही. कंपॅरिझनमध्ये पाचन गुणधर्म हे पंचकोलाला जास्ती प्रमाणात आहे. पाचन अनुलोमन असं म्हणू शकतो आपण. त्याच्यामुळे एक्स्ट्रीम कफाचा रुग्णासमोर बसलेला असताना सुद्धा त्याच्यात तुम्हाला काय करायचं आहे की पहिलं मार्गातला अवरोध दूर करून भेदन करून त्याचा वायू, श्वास, कास सगळा एकदम प्राणव स्रोतस मोकळं करायचं आहे, ओपन करून टाकायचं आहे. तर तसं करायचं असताना कुलत्थ घृत निवडा. वेळेच स्रोतस्सांमधून श्वसन कष्टता नाही आहे, काहीच नाही आहे, पण स्रोतस संपूर्ण कफाने भरलेली आहेत, तर अशा अवस्थेत पाचन गरजेचं आहे, तिथे पंचकोल घृत वापरायचं. अशा पद्धतीने हे घृतांचं कंपॅरिझन आहे. अजून डिटेल प्रत्येक द्रव्य मांडून जर त्याचं आपण सोडवायचा प्रयत्न केला तर अजून इंटरेस्टिंग आणि अजून डीप अंडरस्टँडिंग होईल त्याचं. पण सूत्र पटकन समजून घेताना आणि व्यवहारात त्याचा पटकन वापर करताना कल्पाचा स्वभाव लक्षात घेतला तर आपल्याला त्याचा वापर पटकन करता येतो. पुढे जाऊया. सूत्र क्रमांक 130. धूमांस्तान एव दद्याच्च ये प्रोक्ता वातकासीनं कोशातकी फलान्मध्यम पिबेत्वा समनश्यला. इथे एक धूमपानाची अवस्था सांगितलेली आहे की धूमांस्तान एव दद्याच्च, धूमपान पण द्यावं. ये प्रोक्ता वातकासीनं, जे वातज कासात सांगितलेले धूमपान आहेत, आपण याच्या आधीच बघितले आहेत ते, तर ती सर्व धूमपानं आपण कफासाठी पण वापरू शकतो. कारण धूमपान जर आपल्याला अष्टांगहृदय सूत्रस्थानातला जर धूमपानाचा अध्याय आठवत असेल तर वात किंवा वातकफज अशा अवस्थेत आपल्याला हे धूमपान किंवा कफज अवस्थेत आपल्याला धूमपान वापरायला सांगितलेलं आहे. त्यामुळे इथे ऑफकोर्स वरती जशी आपण कंडिशन्स काही लावून घेतल्या की काही वातकफ असताना हे घृत, एक्स्ट्रीम कफ असताना हे घृत, भेदन अवस्था आपल्याला जर सोडवायची आहे तर हे घृत, तर इथे पहिलं आऊट होतं पित्तज अवस्था. धूमपान तुम्हाला वापरायचं आहे तर रुग्ण व्याधी तर इथे पित्त नाही आहे, कफज अधिकरण चालू आहे, पण रुग्णाचं शरीरसुद्धा पित्तप्रधान असता नाही, तर आपण तिथे धूमपान वापरू शकतो. वातज कासातल्या धूमपानांसोबतच कोशातकीचा फलमध्य धूमपानार्थ वापरू शकतो किंवा मनस्शिला हे धूमपानार्थ आपण वापरू शकतो.
पुढे आहे समारोप, की कफज कास चिकित्सा समराईज केलेली आहे. सूत्र क्रमांक 131. तमकः कफकासेतु स्यच्चित् पित्तानुबंधजः पित्तकासक्रियां तत्र यथावस्थं प्रयोजयेत्. वाते कफानुबंधेतु कुर्यात् कफहरिक्रियां पित्तानुबंधयोर्वातकफयोः पित्तनाशिनीम्. आर्द्रे विरुक्षणं शुष्के स्निग्धं वातकफात्मके कासे अन्नपानं कफजे सपित्ते तिक्तसंयुतम. समराईज केलेलं आहे सूत्र एक एक आपण सोडवून बघू. तमक कफकासेतु स्यच्चित् पित्तानुबंधजः, की कफकासेतु पित्तानुबंधजः स्यात्, म्हणजे जर कफज कासात पित्तानुबंधामुळे तमक अशी अवस्था उत्पन्न झाली. समजायला सोपी आहे. परत एकदा, कफज कास आपलं अधिकरण चालू आहे. कफज कासात आता इथे व्याधीलाच पित्तानुबंध निर्माण झाल्यामुळे आता रुग्णाचं शरीर पित्तप्रधान आहे का नाही वेगळा मुद्दा. कफज कास त्याला पित्तानुबंध निर्माण झाला आणि त्याच्यामुळे तमक ही अवस्था निर्माण झाली. तर पित्तकासक्रियां तत्र यथावस्थं प्रयोजयेत्. पित्तकासाच्या अवस्थेत पित्तकासच्या चिकित्सेत जे सांगितलेले आहेत त्या क्रिया करायच्या. कशा? यथावस्थं समजून घ्यायच्या. म्हणजे उदाहरणार्थ थोडं मागे जाऊन जर तुम्ही सूत्र काही मागची एकदा फक्त रेफर करू, म्हणजे यथावस्थं म्हणजे काय जे तुम्हाला आधीच झालेली आहेत. सूत्र क्रमांक तुम्ही 85 बघितलं तर पैते तनुकफे कासे त्रिवृताम मधुरेर्युताम. आता जर पित्तजकास त्याच्यासोबत तनुकफ असेल, कारण कफज कासाचं अधिकरण चालू आहे, पित्तानुबंध लाभला आणि आपला बेसिकली कफ तनू असेल तर त्याच्या पुढील अवस्थेप्रमाणे करावी. दद्यात घनकफ एक तिक्तेर विरेकार्थे युतांबिषक. आपला व्याधी कफजकास आहे, आत्ता समोर अवस्था आपल्या कफजकास आहे, घनकफ आहे आणि त्याला पित्तानुबंध असेल तर या पुढील ओळीप्रमाणे विरेकार्थे तिक्त विरेचन द्यावं. सूत्र क्रमांक 86चा थोडासा सुरुवातीचा भाग बघितला तर स्निग्ध शीत तनुकफे वृक्ष शीत कफे घने. ही परत एक अवस्था आहे की स्निग्ध शीत हे तनुकफ असताना वापरावं, कारण इथे पित्ताला प्राधान्य दिलेलं आहे. आणि इथे जर चरकाचार्य आपल्याला पित्तकासवत क्रिया करायला सांगतात तर तिथे आपण अधिकरण रुग्ण तर बेसिकली कफकासाचा आहे ना, मग त्याला कफगण वापरलं तर काय झालं, पित्ताकडे मग बघू असं न करता इथे जर आचार्यांनी सांगितलंय, अदरवाईज आचार्यांनी आपल्याला तसं सांगितलं असतं की पित्तानुबंध असेल तरी काळजी करू नका, तुम्ही एकांतिक कफगण क्रिया करा, असं जर सांगितलेलं नाही, रादर उलटच सांगितलेलं आहे की पित्ताची काळजी घ्यायची, तर आपल्याला इथे ग्रंथात सांगितल्याप्रमाणे पित्ताची काळजी घ्यायची. वातेन कफानुबंधेतु कुर्यात कफहरिक्रियां. आता कफानुबंधा जर वाते कफानुबंधेतु, आता ही पुढची अवस्था, ही वातज कास आहे आणि त्याला कफानुबंध आहे. आपल्याला आता कफज कासाशी रिलेटेड कफज कासाचा अजून दुसऱ्या कुठच्या अवस्थेत अनुबंध असू शकतो कफाचा ते सांगतायत. तर अशा अवस्थेत कुर्यात कफहरिक्रियां, तर तिथे कफग्न क्रिया करायची. जसं वर आपण बघितलं कफज कास आहे पण त्याला पित्तानुबंध आहे, तर कास कफज आहे, बेसिक डायग्नोसिस कफज कास आहे म्हणून मी त्यालाच पहिलं टार्गेट करेन असं न करता पित्तहरी क्रिया. तसंच जर वातज कास आहे पण त्याला कफानुबंध आहे तर वातज कास आहे ना, मी पहिलं वाताला टार्गेट करेन असं न करता पहिली कफहरी क्रिया करायची. मग जे वर आपण सगळी शिकलो आहोत त्यातली जी अवस्थेनुसार तुम्हाला उपयोगी असतील यथावस्थं प्रयोजयेत हे सगळीकडे लावून घ्यायचं आहे. पित्तानुबंधयोर योहो वातकफयोहो पित्तनाशिनी. आता परत पित्तजकास आहे आणि त्याला वातकफाचा अनुबंध आहे, तरी मग तिथे आपण वरच्या दोन गोष्टी वाचल्या की आपल्याला वाटतं आता या न्यायाप्रमाणे वातकफाची पहिली चिकित्सा करा असं ग्रंथकार सांगतील, तर नाही. इथे मात्र पित्तजकास असेल तर त्याच्यात आपल्याला पित्ताचीच पहिली चिकित्सा करावी लागते. याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की जर जी अवस्था वात असेल, वातकफज असेल, कफवातज असेल किंवा पित्तज असेल, पित्तानुबंध पित्तज असेल तर आपण पित्तग्नच करू, पण इतर अन्य कुठच्याही अवस्थेत मग ती वाताज असेल, कफज असेल, वातकफज किंवा कफवातज या कुठेही जर पित्ताचा अनुबंध असेल तर पित्तग्न चिकित्सा करायची. सोबतच पित्तज कास आहे आणि यापैकी कुठच्या तरी अवस्थेचा अनुबंध आहे तरी सुद्धा पित्तग्न चिकित्सा करायची. हे याच्यातला मेन स्क्रू पॉईंट आहे, तर तो नीट लक्षात ठेवायचा की कुठच्या पॉईंटला आपल्याला अचूक निवड करावी लागते आणि कुठच्या पॉईंटला जर निवड अचूक चुकली तर गडबड होऊ शकते. त्याचं हे एक उदाहरण आहे.
हे परत परत कायम लक्षात ठेवायचं चिकित्सा करताना. बाकी गोष्टी तुम्हाला थोडंसं रुग्णाचा समोर रुग्ण बसलाय, तुम्ही एक वेळ कल्प लक्षात नाही ठेवला, तुम्ही रुग्णाला 2 मिनिटं थांबायला सांगून त्याच्यासाठी अचूक कल्प संहिता त्याच्यासमोरच उघडून निवडू शकता. पण ही अवस्था अशा गडबडीच्या वेळी सुटू शकते. त्यामुळे ही अवस्था लक्षात ठेवताना कधीही चुकायचं नाही. पुढे अजून थोडंसं सिम्प्लिफाय परत याच्या आधी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचंच परत एकदा सिम्प्लिफाय करून सांगितलेलं आहे, का आपल्याकडून चुकू नये म्हणून. आर्द्रे विरुक्षणम, आर्द्र कासं असेल तर विरुक्षण, शुष्के स्निग्धम, जे मी सुरुवातीला लेक्चरच्या बोललो की समोर आपल्या प्रेझेंटेशन असताना आर्द्र आणि शुष्क या 2 प्रेझेंटेशनमध्ये सगळ्यात पहिला रुग्ण आपल्याला दिसतो. जो तुम्ही रुग्णाला न बघता वेटिंगमध्ये बसला असला तरी बाहेरचा रुग्ण हे बेसिक डायग्नोसिस आपलं ॲट अ पॉईंट होऊन जातं. तर आर्द्र कास असेल तर त्याला विरुक्षण द्यावं, शुष्क असेल तर स्निग्ध द्यावं. वातकफात्मके कासे अन्नपानम कफजे सपित्ते तिक्त संयुतम. तर वातकफात्मके कासे आर्द्रे विरुक्षणम. वातकफात्मक कासात आर्द्र असेल तर विरुक्षण, शुष्क असेल तर स्निग्ध. कासे सपित्ते अन्नपानम कफजे कासे सपित्ते अन्नपानम तिक्त संयुक्तम. जर कफज कासला जर पित्तानुबंध किंवा पित्त सपित्त असेल तर तिथे अन्नपान हे तिक्त संयुक्त वापरावं. म्हणजे आपल्याला परत ग्रंथकार वर जरी अवस्था त्यांनी सांगितलेली असली आणि इथे अन्नपानाची अवस्था सांगितली असली तरी आपल्याला इथे काही गाईडलाईन्स दिल्या आहेत की कफज कास त्याला पित्तानुबंध असेल तर तुम्ही जरी वर आपण वाचलं की मग पित्तहरी क्रिया, पित्तहर प्रयोजयेत याप्रमाणे जरी पित्तनाशक वापरायच्या असल्या गोष्टी तरी त्या कशा निवडायच्या? तिक्त संयुतम. म्हणजे हे एक उदाहरण दाखल दिलं आहे की तुम्ही कफज कास आहे त्याला पित्तानुबंध आहे पण पित्ताची चिकित्सा करायची असं ग्रंथकारांनी सांगितलंय म्हणून त्याला एकांतिक तुम्ही मधुर वापरलं सगळं तर ऑफकोर्स त्याला कफ त्याचा वाढणार, तुमचं पित्त कमी होईल. आपल्याला पित्त कमी करायचं हे एम नाही आहे, आपल्याला कास कमी करणं हा एम असल्यामुळे तुम्ही पित्तनाशक अशा तिक्त रसाचा तिथे वापर करायचा आहे. औषधात तर तुम्ही यथावस्थम करालच वेगवेगळी औषधं, पण तिथे अन्नपानं पण तिक्त संयुतम द्यायचं आहे. तिक्त रसाचा संयोग करून द्यायचं आहे. ठीक आहे, टीकेत फार काही वेगळं सांगितलेलं नाही. तर इथे कफज कास चिकित्सा आपण थांबूया इथे.